जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे तर डिटेलमध्ये माहिती समजून सांगतोय. तुम्ही ते बघू शकताय. टोटल 330 नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 30 ऑगस्ट शेवटची मुदत आहे. त्याआधी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि ते लिस्ट सुद्धा आलेली आहे. कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकताय. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा हे पण तुम्हाला आज डिटेलमध्ये समजून सांगतोय. कालच आपण व्हिडिओ बनवला होता की SBIचं ग्राहक केंद्र कशा प्रकारे सुरू करायचं. तर अनेक जणांच्या कमेंट्स होत्या, आम्हाला CSC ID घ्यायचं आहे, मग तो कशा प्रकारे घ्यायचं किंवा आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे ते कसं सुरू करायचं यावर व्हिडिओ बनवा. तर डिटेलमध्ये समजून सांगतोय. फॉर्म पण भरणं सुरू झालेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. तर मित्रांनो, आपलं सरकार सेवा केंद्राबद्दल तुम्ही ऐकूनच असाल, ज्याद्वारे तुम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या नवीन नवीन योजनांचे फॉर्म असतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहे त्यांचे फॉर्म भरू शकता आहे, लोकांना त्यांची सेवा देऊ शकताय. तर अशा प्रकारे आपलं सरकार सेवा केंद्र तुम्ही घेऊ शकताय. आता नेमका इथे बघा लिस्ट लागलेली आहे ती सांगतो. त्याआधी सगळ्यात आधी बघा कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, कारण की अनेक जणांकडे डॉक्युमेंट नसतात, त्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो. तर सगळ्यात आधी तुम्ही बघून घ्या कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय लागणार आहे, इथे बघा दिलेलं आहे. तुम्हाला इथे 10 रुपयाचे कोर्ट फीचे जे स्टॅम्प असतो तो लागणार आहे आणि त्यामध्ये जो खाली फॉर्म दिलाय तो भरून तुम्हाला त्याच्यावर हा कोर्टचा 10 रुपयाचा स्टॅम्प चिटकवायचा आहे. तो फॉर्म भरताना तुम्हाला काय करायचं आहे, सुंदर अक्षरामध्ये तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. कुठलीही खाडाखोड करायची नाही आहे. थोडक्यात या PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सुंदर अक्षरामध्ये तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. कुठलीही खाडाखोड करायची नाही आहे. त्यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं 18 वय पूर्ण पाहिजे, कमीत कमी 10वी पास तुम्ही पाहिजे आणि कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. ओके. आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही अप्लाय करताय तिथली महानगरपालिका झालं, नगरपालिका झालं, ग्रामपंचायत झालं, तिथले रहिवासी असणं तुम्ही बंधनकारक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये पुण्यामधून अप्लाय करताय तर तिथले रहिवासी पाहिजे, सोलापूरमधून करताय तर तिथले रहिवासी पाहिजे, असं आहे. त्यानंतर तुम्हाला रहिवासी पुरावा लागणार आहे. कमीत कमी 2 पुरावे लागणार आहे. मग त्यामध्ये तुमची कर पावती चालेल, लाईट बिल लागेल, त्याच्यानंतर फोन बिल चालू शकताय, त्याच्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना ते चालू शकताय, मतदान ओळखपत्र चालू शकताय, बँकेचं पासबुक चालू शकताय, रहिवासी दाखला चालू शकतोय, पासपोर्ट चालू शकतोय. यापैकी कुठलेही 2 डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर ज्या ठिकाणाहून तुम्ही राहताय तिथली महानगरपालिका झाली, तिथल्या झोनमधले तुम्ही पाहिजे. त्यानंतर जे सरकार सेवा केंद्र आहे यामध्ये जर तुम्ही CSC ID घेतलेला असेल आणि तुम्हाला आता आपलं सरकार केंद्र घ्यायचं आहे तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि जे नवीन सुरू करताय त्यांना पण दिलं जाईल, पण ज्यांच्याकडे ऑलरेडी CSC सेंटर आहे मग ते ऑलरेडी हे सर्व्हिसेस देत आहे, त्यामुळे त्यांना प्राधान्य दिलं जातं. ओके. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर एकापेक्षा जास्त लोकांनी जर एका केंद्रातून केला असेल तर मग त्यांची उमेदवारी बघितली जाते. मग कोण काय आहेत फॉर्म बघून त्यांना दिलं जातं. खाली स्क्रोल केल्यानंतर डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात तर आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे. अर्जामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर तुमचा अर्जामध्ये पत्ता नमूद करणे बंधनकारक आहे. त्यानंतर यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र महसूल झालं, ग्रामपंचायत विभाग झालं, मंजूर झालं, कार्यरत असलेल्या केंद्र चालकांनी पुन्हा अर्ज करू नये. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे केंद्र आहे, तुम्ही ऑलरेडी ID घेतला आहे आणि परत तुम्ही अप्लाय करू शकत नाही. काही काही जण काय करतात, त्यांना माहिती प्रोसेस, त्यामुळे अर्ज करतात, 2-2 ID घेतात, एक मित्राला देतात, एक स्वतः ठेवतात. तर असं नाही, एका व्यक्तीला एकदाच हे ID घेता येणार आहे. ओके. त्यानंतर जे पण केंद्र सरकार झालं, राज्य सरकार झाले, म्हणजे कुठलेही गव्हर्नमेंट एम्प्लॉई तुम्ही आहात तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. ओके. त्यानंतर तुमची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला इथे बघा डिटेलमध्ये वाचायला मिळेल. जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. ओके. त्यानंतर फॉर्म कसा भरायचा तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर इथे विषय, मग तुमचं नाव टाकायचं आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता हा सोलापूरसाठी फॉर्म आहे त्यामुळे इथे सोलापूरचं तुम्हाला इथे नाव दिसेल. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर अर्जदाराचं पूर्ण मराठीमध्ये नाव लिहून घ्यायचं आहे, जे पण तुमचं नाव असेल ते इंग्रजीमध्ये लिहून घ्यायचं आहे. पूर्ण पत्ता टाकायचा आहे, त्या पत्त्याचा ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे पाहिजे, पिनकोड टाकायचा आहे, जन्मतारीख टाकायची आहे, पुरुष आहात स्त्री आहात ते टाकून घ्यायचं आहे, मोबाईल नंबर जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे, पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे, अक्षांश आणि रेखांश तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10वी झाली आहे तर कुठल्या बोर्डमधून झाली आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे, टक्केवारी टाकायची आहे. मग 12वीचं सेम, पदवीचं जे पण असेल शिक्षण ते टाकू शकता. फक्त 10वी असेल तर 10वीचंच टाका.
त्यानंतर MSCIT झाली का, मग ते टाकायचं आहे, किती टक्के होते ते टाकायचं आहे, यापैकी कुठला तरी कम्प्युटरचा कोर्स तुमचा पाहिजे. ओके. त्यानंतर तुम्ही जिथून अप्लाय करता तिथली रहिवासी आहे का, तर होय करायचं आहे, नाही असेल तर तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर केंद्राची माहिती सगळी टाकून घ्यायची, म्हणजे तुमच्याकडे CSE ID वगैरे असेल तर त्याची माहिती टाका, नसेल तर नाही टाकायचे. परत खाली स्क्रोल करायचे, सोपा फॉर्म आहे हा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा इथे सही करायची आहे, नाव टाकायचं आहे, डॉक्युमेंट बघा कुठले कुठले जोडायचे आहे. मग 10वीचे तुम्ही पास झाले त्याचं सर्टिफिकेट, MSCIT किंवा जे पण तुमचं कम्प्युटर झालेलं आहे त्याचं झेरॉक्स लागणार आहे, आधार कार्ड पॅन कार्डचं झेरॉक्स लागणार आहे, ओरिजिनल द्यायचे नाही, CSCचं प्रमाणपत्र लागणार आहे असेल तर, ओके, असल्यास दिलेलं आहे, नसेल तर नाही द्यायचं. स्वयं घोषणापत्र ते तुम्हाला खाली दिलेलं आहे, ते तुम्हाला भरून द्यायचं आहे. रहिवासी पुरावा टाकायचा आहे, 2 रहिवासी पुरावा. आणि आता हे सोलापूरसाठी फॉर्म आहे, तर तिथलं जे पण तुम्ही सीमेमध्ये राहतात तिथला झोन दाखला तुम्हाला लागणार आहे. ओके. त्यानंतर बघा हे स्वयं घोषणापत्र आहे, हे तुम्हाला भरून घ्यायचं आहे. थोडक्यात तुमचं नाव, तालुका, जिल्हा हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा स्वयं घोषणापत्र तिथे जोडायचं आहे. ओके. या PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, आयकॉनिक मराठी टेलिग्राम चॅनलवर. इथून तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय. आता नेमका फॉर्म कसा आहे तर इथे बघू शकता तुम्ही, एकूण 330 केंद्र सोलापूर जिल्ह्यात सुरू होणार आहे, तर त्याच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे. त्यामुळे जे पण सोलापूरमध्ये राहतात त्यांनी नक्की संधीचा फायदा घ्या. तुमचे मित्र असेल तर तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकताय. solapur.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ही PDF मिळून जाईल, पण ऑलरेडी मी तुम्हाला दिली आहे, तर तुम्ही तिथून अप्लाय करू शकताय किंवा डाउनलोड करू शकताय फॉर्म. 12/8/2024 पासून 30/8/2024 पर्यंत जे पण कार्यालय आहे तिथे तुम्हाला हे जमा करायचे सुट्टीचे दिवस वगळून. ओके. म्हणजे तुम्हाला 30 तारखे ही लास्टची तारीख असणार आहे. मग कुठलं ठिकाण आहे तर इथे बघा दिलेलं आहे, शासकीय दूध डेअरीजवळ हा जो कार्यालयाचा पत्ता आहे त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचा आहे 30/8/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर घेतला जाणार नाही. त्यानंतर कुठले कुठले ठिकाण आहे तर तुम्ही इथे बघू शकता. उत्तर सोलापूर झालं, मग कुठल्या ठिकाणी 3 आहे, कुठे 1 देणार आहे. मग इथे बघू शकता तुम्ही, जशी लोकसंख्या आहे त्यानुसार हे दिलं जातं. जसं बार्शी झालं, दक्षिण सोलापूर झालं, इत्यादी ठिकाणी अक्कलकोट झालं. जस्ट तुम्ही बघून घ्या अक्कलकोटमध्ये किती आहे, म्हाडामध्ये किती आहे. मग अशा ठिकाणी आहे तिथे तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. ज्या पण ठिकाणी राहतात तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे. तुमचा फॉर्म चेक केला जाईल आणि योग्य असलं तर तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र मिळेल. आणि जर तुम्हाला CSE ID घ्यायचं आहे तर कमेंट करा, CSE ID कशी घ्यायची, कशाप्रकारे फॉर्म भरायचा हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेल. कुठल्याही बँकेची तुम्हाला शाखा घ्यायची, ग्राहक सेवा केंद्र घ्यायचं आहे तर त्यावरही कमेंट करा, तोही व्हिडिओ बनवेल. PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आपलं सरकार सेवा केंद्र चांगलं आहे, भरपूर साऱ्या सर्व्हिसेस देऊन तुम्ही चांगली इन्कम जनरेट करू शकताय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.